चला यस मॅच इज ऑन. क्या बात है. रोहित नार्वेकर सर्व त्या ठिकाणी तयार आहेत. फोर्स वन लाईव्हला आपण पाहतोय सेमीफायनल. पहिला चेंडू गॅप मध्ये आहे आणि खेळाडू त्या ठिकाणी येतोय. थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 1 बॉल 2. एक ओव्हर म्हणजे असं वाटतंय जणू काही सुपर ओव्हरच चालू आहे, पण ही सुपर ओव्हर नाही आहे. ही 1 ओव्हरची मॅच आहे. 6 बॉल्समध्ये किती धावा करतायत बघूया. मराठा 11 गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते रवी भुंबक. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. विचार करायला भाग पाडलेला आहे आणि ओ या ठिकाणी संधी चुकली. बॉल लागलाय की बघा थोडं. अँडी एंडी ओके ना. चलो स्टंट मैन है. मर्द को कभी दर्द नहीं होता. ये स्टंट मैन है. नाम है एंडी अशरफ खान. बॉल झालेले आतापर्यंत या षटकातील 2 धावसंख्या 3. गोलंदाज रवी तयार होतोय. स्ट्राईकला करण चव्हाण. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्याने 90 धावा कुठल्यात असा करण चव्हाण स्ट्राईकला. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते रवी भुंबक. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेला क्लिअर करतोय चेंडू. ओ व्हॉट अ स्टॉप. व्हॉट अ स्टॉप बाय अनिकेत. चला या स्टॉप साठी जोरदार टाळ्या होत्या अनिकेत साठी. काय स्टॉप केलंय बघा. बॉल अक्षरशः हवेमध्ये. एखाद्या व्हॉलीबॉल मध्ये एखाद्या स्मॅशला ब्लॉक करतात समोरचे डिफेंडर, त्या पद्धतीने आपण पाहतोय. जबरदस्त या ठिकाणी अनिकेत. हा षटकार नाही, मॅच वाचवलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला ज्या ठिकाणी अभिषेक आहे. 1 धाव पूर्ण केले जोपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार बघूया. थ्रो येतोय आणि पंचांकडे दाद मागितली जाते मात्र नॉट आउट. 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल 6. 4 बॉल अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एखादा षटकार आला तर 10. बघूया 2 बॉलमध्ये किती धावा येत आहेत. रवी भुंबकने या अगोदर 5 धावा देताना 2 गडी बाद केले होते. लहान मुलं सर्व आता आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. मुंगूस बॅट घेऊन लहान मॅथ्यू हेडन, ज्युनियर मॅथ्यू हेडन विथ मुंगूस बॅट. ओ किती बाहेर बघा. चेंडू कांदिवलीला टाकाय. चेंडू आता डोंबिवलीला आणि या ठिकाणी आपण बहुत ही बढ़िया स्ट्रोक. इट्स अ टिपिकल स्ट्रोक ऑफ एंडी अशरफ. बैक टू द गेम. मराठा 11 धाव संख्या 13. क्या होगा मेरा, क्या होगा तेरा. गेंद गई 9-2-11. लॉन्ग ऑफ के ऊपर से बॉल द्या. नवीन पहिली ओव्हर आहे. बऱ्यापैकी बॉल द्या. अरे बऱ्यापैकी नवीन बॉल. शेवटचा बॉल ना. लास्ट बॉल. तर शेवटचा बॉल. धावसंख्या 13. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतो एंडी अशरफ खान. 1 ओव्हरचा सामना. बंदरपाखाडी गाव आयोजित ऑल इंडिया खुल्या गटातील ओपन लॉट मधील जय हनुमान चषक 2025 पहिला वर्ष पहिलं पर्व ज्याचा आम्हाला गर्व ज्यामध्ये आलं सर्व. मॅच बॉल आलेला आहे. व्हॉलेंटियर्स खूप मेहनत घेत आहेत. जिल्हा आणि त्यांची संपूर्ण टीम. सुशांत आज सकाळपासून एवढे धावलेत मला वाटतं 5-6 मॅरेथॉन पूर्ण केले असतील त्याने. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. शेवटचा बॉल. व्हाट अ शॉट. गोइंग आउट ऑफ द पार्क. तारामंडल में गेंद को भेज दिया. गगनचुंबी 6 रन. डीजे
एंटरटेन केलेला आहे. मला आठवते गेल्या 4 ते 5 वर्षामधील ज्या लाख मोलाच्या स्पर्धा झाल्या, मग 50,000च्या असतील, 1 लाखाच्या, यामध्ये मॅक्झिमम टाइम आपण या खेळाडूला बेस्ट बॅटर किंवा मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेताना पाहिलेला आहे. चला गोलंदाज सज्ज होत आहेत. काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले. ॲक्शन टाइम. कम ऑन. गणपती बाप्पा मोरया. राज सिंग. मात्र बॉल साईड होणार काय मात्र पाहणं गरजेचं राहील. मराठा 11 विरुद्ध अतिशय अडीतडीचा सामना. HR स्पोर्ट्स. 20 धावांची गरज. 3 बॉल क्लिअर करायचे आहेत. तर 3 बॉल मोजून पकडून टाकावे लागणार राज सिंगला. उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनल बंदर पाखाडी गाव आयोजित जय हनुमान चषक 2025. गोलंदाजी करणारी सज्ज होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राज सिंग. स्ट्राईकला प्रीतम परब. राजचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. मॅच इज ऑन. डीजे. चांगल्या मूडमध्ये आलात तुम्ही. एवढी चांगली गाणी वाजवताय. एवढ्यात मॅच संपून आम्ही घरी जाऊ. त्यामुळे आजचा दिवस पण छान तुम्ही एन्जॉय करताय. आम्ही देखील तुमच्याबरोबर. उद्या गाव टू गाव सकाळी 10 वाजता सुरू होईल. उद्या आपण सगळी गाणी वाजवू. काय टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही पाहिजे तिथे. पहिल्या चेंडूवर आक्रमण. षटकार. पुढचा चेंडू. नो बॉल. नो बॉल. फ्री हिट. धावसंख्या 1 बॉल 7. नो बॉल. फ्री हिट. दे घुमा के खेलने की अब कोशिश करेंगे. गेंदबाज तैयार. राज सिंग. बॅटर प्रीतम परब के लिए फ्री हिट की गेंद. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू. फ्री हिट. स्लोवर 1. हेलिकॉप्टर. पायातला चेंडू खेळून काढलेला. एकदा पूर्ण केलेली आहे. खेळाडूच्या ठिकाणी येते रोहित कराड. एकदा पूर्ण केली. रनआउटची संधी मिळणार का? हो 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 हो. काय थ्रो, काय फिल्डिंग, काय रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं क्रिकेट. सायंकाळच्या सत्रामध्ये खूप जबरदस्त. 4 चेंडू 11 धावांची गरज. नागेश वाडेकर हा देखील तितकाच घातक डेंजर बॅट्समन. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या खेळाडूने एवढी प्रगती केलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या वेळेस हा एखाद्या संघाचा खेळाडू ठरलेला आहे त्या ठिकाणी त्या संघाला विजयाचा शिल्पकार बनवलंय. बघूया. राज तयार. पुढचा चेंडू प्रीतम साठी. स्लोवर 1 आणि या ठिकाणी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. दिस हॅज बीन ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणि आता 3 चेंडू 5 धावांची गरज. डीजे. बापरे. थँक्यू. आता उद्याच आपण सकाळी सुरुवात करू. थँक्यू डीजे. आज आपण दिलेल्या योगदानाबद्दल डीजे निर्मल आपले धन्यवाद. धन्यवाद आमच्या दोन्ही पंच राकेश पाटील, राजेश नार्वेकर. धन्यवाद अनिकेत जावकर. त्यानंतर दुसरे कॅमेरामॅन सिद्धू ज्याचं नाव आहे प्रशांत कुंची कुर्वे. प्रशांत. त्यानंतर सिद्धांत सिद्धू. फोर्स 1ची पूर्ण टीम. आयोजक बंदरपखाडी गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व सौजन्य, किशोरजी वैती यांचं सर्व परिवार यांचे देखील आभार. धन्यवाद. बंदरपाखाडी गाव कोळी संस्था ज्यांनी यूट्यूब लाईव्ह आपल्याला या ठिकाणी जे सौजन्य दिलेलं आहे. 3 बॉल 5 धाबांची गरज. पुढचा चेंडू. ओ बॉल डॉट. निघणार का बघूया. आणि पंचांचा इशारा येतोय. कुठल्या प्रकारे काही नाही. त्यामुळे डॉट चेंडू. 2 बॉल 5. राज सिंग. मॅच अजूनही काही घडू शकतं. एक तेरी एक मेरी डॉट.
बघा लहान लहान मुलं देखील या ठिकाणी बेट लावतायत पुढच्या बॉलवर काय घडणार. इथे ड्रीम 11 नाहीये या ठिकाणी. खरं स्वप्न कुठल्या संघाचा पूर्ण होणार. पुढचा चेंडू आता मात्र पायातला चेंडू होता पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. राज स्वतः जातोय त्या ठिकाणी. बघूया सरावची संधी आणि ओ बघूया काय घडतंय. नाही 2 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. राज स्वतः धावत गेले बॉलला थांबवलं थ्रो केला. एनडी अशरफ त्या ठिकाणी होते. 1 बॉल 3 धावांची गरज. हा देखील सामना अतिशय अटीतटीचा. या अगोदर क्वार्टर फायनल आपण पाहिली ज्या प्रकारे झाली. कंपल्सरी चेस 1 बॉल 3 टू विन. कंपल्सरी चेस मॅच इज ऑन. 7:09 झालेली आहेत. पहिला बॉल पडला आज 11:58 7:09. बघूया शेवटचा बॉल. 1 बॉलला 3 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांना शुभेच्छा. फायनल मध्ये कोण जाणार बघूया. नो नो आणि हा चौकार. HR स्पोर्ट्स पुन्हा एकदा प्रीतम परब. वारे वारे प्रीतम प्यारे क्या तेरे न्यारे. पुन्हा एकदा नॉट आउट चेस. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग. या अगोदर करणला आपण 90 धावा करताना पाहिल्या. मात्र या खेळाडूने सर्वांचं मन जिंकलंय. त्याचं नाव आहे प्रीतम परब. सर्व बॉल स्वतःच खेळले. नागेश वाडेकरला बॅटिंगला स्ट्राईक आली नाही. मराठा 11 हार्डलक तुम्ही देखील छान खेळ केलात. आणि आता स्वतःचेच आपण पाहिले तर 20 धावा आहेत. या अगोदर 40 म्हणजे जवळपास 60-61 धावा वैयक्तिक आपण पाहिल्यात. आणि आता आजचा दिवस या ठिकाणी समाप्त झालाय. ओपन लॉट मधील खुल्या गटातील ऑल इंडिया अखिल भारतीय खुल्या गटातून आज आपण HR स्पोर्ट्स हा अंतिम फेरीमध्ये